तुम्हाला कधीच तोडू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला आतून कमकुवत होऊ देत नाही. बरोबर. आयुष्यात दुःख, अपयश आणि कठीण प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात मित्रांनो. पण काही लोक त्या प्रसंगातून तुटून जातात, तर काही लोक पुन्हा अधिक ताकदीने उभं राहतात. असं का होतं बरं? तर हा फरक कशाचा असतो? तर हा फरक असतो मेंटल स्ट्रेंथचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 7 नियम की ज्यामुळं आपल्याला आपलं मन हे स्ट्रॉंग बनवता येईल. असे 7 नियम जे की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. तर काळजीपूर्वक शेवटचा नियम तुम्ही ऐकायचा आहे, कारण त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण याचं डिटेल्स सांगणार आहे. तर त्यातला पहिला नियम आहे, प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट होऊ नका. बरोबर आहे मित्रांनो. आपण काय करतो, आपल्याला कोणी काही वाईट बोललं तर लगेच आपल्याला राग यायला लागतो. जेव्हा कुणी आपल्याला वाईट बोलतं ना, तेव्हा पूर्णपणे आपली परिस्थिती बिघडत जाते. तेव्हा आपण लगेच रागावतो, चिडतो. पण कमकुवत मनाची हीच पहिली ओळख असते. स्ट्रॉंग मन असलेली माणसं लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे की कुणी आपल्याला काही बोललं तर आपण लगेच रिॲक्टिव्ह व्हायचं नाही. आधी शांत राहायचं, विचार करायचा, परिस्थिती समजून घ्यायची आणि मग योग्य तो निर्णय घ्यायचा. लक्षात ठेवा, तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी ताकद असते. आणि यानंतर पाहूया दुसरा नियम. लोक काय म्हणतील याचा अतिविचार करणे आपण बंद करायचे. बरोबर आहे. आपण काय करतो, अमक्यानं काय मला म्हटलं, तमक्यानं काय मला म्हटलं, असं मी केलं तर लोक मला नावं ठेवतील का, या भीतीपोटी आपण काय करतो, आपली जी स्वप्न आहेत ना ती आपण कुणासमोर व्यक्तच होत नाही. आणि मग भीतीपोटी आपण समाज, नातेवाईक काय म्हणतील याचा सतत डोक्यामध्ये विचार करायला लागतो. आणि कुठेतरी नकारात्मक विचाराची या ठिकाणी आपल्यामध्ये रुजवणूक होत असते. म्हणून आपण लोक काय म्हणतील हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकायचा आहे. लोकांना तुमच्या संघर्षाशी काहीही देणं घेणं नसतं मित्रांनो. तुम्ही यशस्वी झालात ना तरी तुम्हाला नाव ठेवतील, तुम्ही अपयशी झालात तरीही नाव ठेवतील. म्हणून कोणते ते 4 लोक विसरून जावा. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर लोक काय म्हणतील ह्या आजारापासून तुम्हाला दूर जावं लागेल आणि स्वतःचा स्वीकार करावा लागेल. बरोबर आहे. तर त्यानंतरचा तिसरा नियम आहे, जे तुमच्या नियंत्रणात नाही. मित्रांनो, जे तुमच्या नियंत्रणात नाही ते स्वीकारायला शिका. भूतकाळात काय घडलं, आता पुढे काय घडणार, हा माणूस असाच का वागतो, त्यानं मला असंच का म्हटलं, ह्याचा आपण अतिविचार करायला लागतो. आणि ह्या गोष्टी आपल्या हातात असतात का, तर नाही. म्हणून आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टींचा आपण जास्त विचार करायचा नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही ना त्यावर ऊर्जा खर्च करायचीच कशाला. बरोबर आहे ना. त्यावर ऊर्जा घालवल्यामुळं आपला जो चांगला पोटेन्शियलचा वेळ असतो ना तो नको तिथं खर्च व्हायला लागतो मित्रांनो. जे घडलंय ना त्याचा स्वीकार करा आणि आता पुढे काय करायचंय यासाठी त्या ऊर्जेचा वापर करा. लोक काय म्हणतील, ह्यानं काय म्हटलं, आता माझं कसं होईल ह्याचा विचार न करता आता काय पॉझिटिव्हली विचार करायचा आहे, काय करता येईल, याचा पुढे काय करायचं आहे याचा विचार तुम्ही करायला लागा. आणि हाच परिपक्वतेचा पाया आहे मित्रांनो. नियम 4, एकटेपणाला तुमची कमजोरी बनवू देऊ नका. बऱ्याच लोकांना काय होतं ना की भीती वाटते एकटं राहायला, म्हणून ते कोणाच्या सोबत राहतात. पण एकटं असणं किंवा एकटेपणा जाणवणं यात फरक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर वेळ घालवताना तेव्हा तुम्हाला खरी जाणीव होती स्वतःच्या ताकदीची, की मी काय आहे आणि मी काय करू शकतो. स्वतःकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ मिळतो. म्हणून एकटेपणाला कमकुवतपणा समजू नका. स्वतःसोबत शांत बसल्यानं आपल्या विचार शांत व्हायला लागतात आणि एक ध्येय आपल्या डोळ्यासमोर यायला सुरुवात होत असते. म्हणून हा एकटेपणा तुम्ही सकारात्मकतेने पहा. बरोबर आहे. त्यानंतर नियम 5, चुका झाल्या तर स्वतःला दोष देत बसू नका. माणूस काय असतो, चुका करणार हो माणूस आहे. चुकांमधूनच आपण शिकायचंय. जेव्हा आपण स्वतःला सारखं कोसत बसतो ना त्यावेळी एक निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यात यायला लागते. तर म्हणून तुम्ही चुका जर झाल्या तर काय करायचंय की चूक स्वीकारायची आहे आणि ती चूक दुरुस्त कशी होईल याकडे आपण लक्ष देऊया. आणि चुका जरी झाल्या ना तर स्वतःला कोसत बसू नका. माणूस हा चुकांमधूनच शिकत असतो. तेव्हा
स्वतःला कोसत बसण्यापेक्षा काय होतं, आपला आत्मविश्वास त्याच्यामुळे कमी कमी व्हायला लागतो. म्हणून असं न करता अपयशाला एक धडा मानून पुढे जा. अपयशातूनच आपण पहिली पायरी चढतो आणि मगच यशाकडे आपली वाटचाल होत असते. माझ्याकडून चूक झाली पण मी ती सुधारेन, हा दृष्टिकोन जर स्वतःमध्ये ठेवला ना तर मनाला प्रचंड ताकद मिळते मित्रांनो. म्हणून आपण चुकांना सुधारण्याकडे लक्ष देऊया. नियम 6, नकारात्मक लोकांपासून आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं. आपल्या आजूबाजूला अनेक लोक कसे असतात, नकारात्मक विचारांचे असतात आणि यामुळं काय होतं, आपण सुद्धा त्यांच्यासारखे हळूहळू बनायला लागतो. काही लोक नेहमी सतत तक्रार करत असतात, दुसऱ्यांना दोष देत असतात. मग अशा लोकांच्यावर आपण जर ऊर्जा खर्च करायला लागलो ना तर हळूहळू आपले विचार सुद्धा कसे व्हायला लागतात, नकारात्मक व्हायला लागतात. म्हणून आपण अशा लोकांपासून 4 हात लांब राहण्याचा निर्णय आजपासून घेऊया आणि आपल्याबद्दल जे चांगले विचार करतात ना अशा पॉझिटिव्ह व्यक्तींचा आपण संगत पकडायची आहे आणि त्याच्यामुळे आपणही सकारात्मक विचार करायला हळूहळू सुरुवात करतो. तुमची ऊर्जा अशाच लोकांवर तुम्ही खर्च करायला शिका. आणि सर्वात महत्त्वाचा नियम 7, दररोज स्वतःवरती काम करायचं. स्वतःवरती काम करायचं म्हणजे काय, आपण काय करतो, सकाळी उठल्या उठल्या काय करणार, मोबाईल घेणार, ह्यानं माझं स्टेटस बघितला का, माझं आजचं काय आहे, हे सगळं मोबाईलवरती स्क्रोल करत करत रीलमध्ये तुम्ही कधी पोहोचला आणि तुमचा सकाळचा पोटेन्शियल वेळ कसा वाया गेला हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून थोडंसं आपण पुस्तकांचं वाचन करायला शिकूया, मेडिटेशन करायला शिकूया. अशामुळे काय होईल, तुमचे विचार हळूहळू सुधारतील आणि मनाला एक प्रकारची नवीन उमेद मिळेल आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ खर्च करायचा मित्रांनो. स्किल शिकल्यामुळं काय होतं, त्यामुळे तुम्हाला उत्पादनाचं एक साधन पण मिळणार आणि आपण कशात तरी गुंतवणूक राहिलो ना तर आपले विचार सुद्धा चांगले व्हायला सुरुवात होत असते आणि त्याच्यामुळं मनाला एक प्रकारची चांगली सवय लागते आणि जी मनाची ताकद वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज असते. मन मजबूत झालं तर कठीण परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही. या 7 नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे सकारात्मक विचारांवरची व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कुठल्या विचारांवरती आपण अजून दुसरे व्हिडिओ बनवायचे हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा तोपर्यंत तुम्ही काय करा, स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.